पायाभूत सुविधा असतील तर पायाभूत सुविधा सुद्धा आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून इथं फलटण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये 20% CSR फंडातून आपण देणार आहे. म्हणजे तालुक्याचा सर्वांगीण विकास करणं ही आपल्या कंपनीची एक महत्वाची जबाबदारी आहे. कारण प्रत्येक आज इथं 50 कोटीची गुंतवणूक आहे सुरुवातीची 10 एकरामध्ये हा प्रकल्प सुरू होणार आहे. पण भविष्यात हा प्रकल्प 50 एकर 100 एकरावरती वाढणार आहे. म्हणजे आज आपल्या प्रकल्पाची सुरुवात होणार आहे 100 टन दिवसाला कच्चा माल, परंतु हा प्रकल्प भविष्यामध्ये 2, 3, 4, 5 वर्षामध्ये 10,000 टन दिवसाला कच्चा माल या पट्टीमध्ये आपण इथं प्रकल्प वाढवणार आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देशच आहे की याच्यामधून रोजगार निर्मिती होणार आहे आणि तालुक्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी याच्यामध्ये फायदा होणार आहे. तर याच्यामधून सर्वात महत्वाचं उत्पादन कुठलं मिळणार आहे तर याच्यामध्ये आपला जो CNG म्हणजे तुमच्या गाडीतला CNG असेल किंवा तुमच्या आपण बघतोय की कॅन्सरचं प्रमाण म्हणजे कोरोनासारखी महाभयंकर परिस्थिती आहे. कोरोनाचा मृत्यूदर हा 4% आहे, परंतु आज जो रोग डोकं वर काढतोय त्याचं नाव कॅन्सर आहे. कॅन्सरचा मृत्यूदर हा 98% आहे. म्हणजे 100 लोकांना जर कॅन्सर झाला पहिल्या स्टेजमध्ये जर निदान झालं तर तो क्युअर होतोय, पण दुसऱ्या किंवा तिसऱ्या स्टेजला जर कॅन्सर केला तर त्याचं निदान म्हणजे त्याच्यावरती कितीही खर्च केला तर ते बरा होत नाही. म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की कॅन्सर सारखं महाभयंकर रोग आज भारतामध्ये नाही जगामध्ये डोकं वर काढतो. तर कॅन्सर होण्याचं मूळ कारण म्हणजे रासायनिक शेती आहे आणि आपल्या कंपनीच्या माध्यमातून भविष्यामध्ये जे बाय प्रॉडक्ट तयार होणार ते म्हणजे सेंद्रिय खत 18% कार्बन असणारं प्युअर क्वालिटीचे सेंद्रिय खत आणि त्या सेंद्रिय खताच्या माध्यमातून रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे आपल्या तालुक्याचा विकास घडवणं किंवा त्याचा बदल घडवणं हे आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून भविष्यामध्ये करणार आहे. म्हणजे आपल्यासाठी मिळणारं सर्व पदार्थ हे भविष्यामध्ये सेंद्रिय पदार्थ असतील, ऑर्गॅनिक फूड असेल. म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरणारे आपले पदार्थ हे आपण ऑर्गॅनिक फूड म्हणून वापरणार आहे. तर अशा तऱ्हेने आपण आपल्या कंपनीच्या माध्यमातून तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण इथं प्रयत्न करणार आहे. आज आपल्या इथं थोडासा पावसामुळे उशीर झाल्यामुळे आपल्याला वेळ झालेला आहे. जास्त वेळ न घेता मी माझे 2 शब्द इथं थांबवतो आणि आपली माझी रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. अतिशय चांगल्या पद्धतीनं एकंदरीतच कंपनीच्या वाटचालीबद्दल आणि कंपनीचा हेतू उद्देश सर्व काय आपण या ठिकाणी व्यक्त केलं त्याबद्दल पुन्हा एकदा मी आपलं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आपल्या आजच्या कार्यक्रमाला आत्ताच उपस्थित राहिलेले तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार माननीय रमेश आढाव साहेब यांचं स्वागत या ठिकाणी आपल्या सह्याद्री आणि सौर ऊर्जेचे चेअरमन माननीय प्राध्यापक संतोष सोनवलकर सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर सकाळ वर्तमान समूहाचे अशोक सस्ते यांचे या ठिकाणी स्वागत या ठिकाणी आपल्या सह्याद्री आणि सौर ऊर्जेचे चेअरमन माननीय संतोष सोनवलकर सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय अशोक सस्ते साहेब. त्याचबरोबर सकाळ समूहाचे विवेक लाठी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही स्वागत या ठिकाणी आमचे उद्योजक अशोक मोहिते साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सकाळ वृत्तपत्र समूहाचे माननीय विवेक लाठी साहेब यांचे स्वागत या ठिकाणी आमचे ग्रामोद्योजक अशोक मोहिते साहेब या ठिकाणी करत आहेत. खूप खूप धन्यवाद. खरं तर सर आजचा हा कार्यक्रम आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होण्यामागं खूप मोठी धावपळ आणि खूप मोठी धडपड होती. खरं तर या ठिकाणी आपण प्रतिमेचं पूजन करताना महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं, परंतु महाराजांनी या ठिकाणी ज्यांनी आपल्या बालवायामध्ये हिंदुत्वाची स्वराज्याची स्थापना केली आणि बालवायामध्ये त्यांनी संकल्प केला की मला आता एक स्वराज्य माझं स्वतःचं असं स्वराज्य निर्माण करायचंय जिथे की माझ्या रयतेचं राज्य असेल. आणि त्याच्यानंतर जर आजच्या 21व्या शतकामध्ये जर बघितलं तर आपण आखाती देशाकडून वेगवेगळ्या प्रकारचे इंधन आयात करत असतो. त्या इंधनावरती बऱ्यापैकी आपल्या GDPचा 50 ते 60% हिस्सा फक्त आपला त्या इंधनावरतीच खर्च होत असतो. आणि मग हे कुठेतरी थांबवायचं असेल आणि जर देशामध्ये विकसनशील देश जो आहे
की जर त्याची एक नाव आहे विकसनशील देश भारताला संबोधलं जातं, हे जर मिटवायचं असेल आणि विकसित देशांच्या राष्ट्रांमध्ये जर आम्हाला प्रवेश करायचा असेल तर मला वाटतं की आम्हाला इंधनामध्ये सक्षम व्हावं लागेल. आणि इंधन हा एक असा घटक आहे की तोच आम्हाला सक्षम जर केलं तर आम्हाला विकसित राष्ट्रांच्या गणनेत आमची गणना होऊ शकते. म्हणून मला वाटतं की डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं संशोधन असेल आणि त्या संशोधनानंतर ना या एमसीएलच्या माध्यमातून देशभर होणारी वाटचाल असेल. आणि ही वाटचाल करत असताना खूप आव्हानात्मक प्रसंग आले. आमच्या ग्रामोद्योजकांनी खरं तर शिवरायांनी जसं मावळ्यांच्या आधारे आपलं स्वराज्य निर्माण केलं, तसं मला वाटतं की ह्या इंधन क्रांतीमध्ये खरे मावळे जे आहेत ते आपले सगळे ग्रामोद्योजक आहेत. आणि ह्या मावळ्यांच्या माध्यमातून खरं तर आजचा कार्यक्रम संपन्न होतोय. रात्री 10 वाजता आम्ही 10,000 सभासदांचं यांचं स्वागत या ठिकाणी मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय अरविंदभाई मेहता साहेब, माननीय रमेश जाधव साहेब, माननीय रणजितभाई भोसले, माननीय सुभाषजी बांबुरे, त्यानंतर आमचे दुसरे ग्रामोद्योजक माननीय अशोक मोहिते साहेब यांचंही स्वागत या ठिकाणी मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. खरं तर राज्यामध्ये आणि देशामध्ये आम्हाला एक शरद पवार माहिती, परंतु आमच्या या एमसीएल मध्ये एक आपल्या पैठण तालुक्यामध्ये आम्हाला एक शरद पवार भेटले, अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शक करतायत, त्यांचे या ठिकाणी स्वागत मान्यवरांच्या हस्ते होत आहे. माननीय प्रताप जाधव साहेब यांचे या ठिकाणी स्वागत मान्यवरांच्या हस्ते होत आहे. माननीय दयानंद चव्हाण साहेब यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. यांचे स्वागत या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. माननीय कणकीगावचे सरपंच माननीय प्रकाश टोळ हे आपले ग्रामोद्योजक आहेत, त्यांचे स्वागत या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असलेले विकास मोहिते हे कणकीगावचे ग्रामोद्योजक आहेत, त्यांचे सन्मान या ठिकाणी ग्रामस्थांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत. त्याचबरोबर नांदलगावचे ग्रामोद्योजक माननीय वामन कोळेकर, नांदलगावचे ग्रामोद्योजक त्यांनी आपल्या या सौरव्य आणि सईचा हा 10 जणांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञान आम्ही वापरलं सभासदांपर्यंत पोहोचण्यासाठी. साधारणतः 1.5 लाख ग्रामस्थांपर्यंत पोहोचलो. हे तंत्रज्ञान वापरणारे आमचे मार्गदर्शक योगेश शिंदे साहेब अलगुरवाडी गावचे ग्रामोद्योजक यांचेही सन्मान या ठिकाणी ग्रामस्थ मान्यवरांच्या उपस्थित होतोय. मुळेकवाडी, रावडी, गाडगेमाळा आणि काळेगावचे ग्रामोद्योजक माननीय संतोष कोळेकर यांचेही स्वागत या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित होत आहे. त्यांनी खऱ्या अर्थानं ग्रामोद्योजकांचा सभासदांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी खऱ्या अर्थानं धावपळ केली. शिरवळमध्ये निप्रो फार्मा कंपनीमध्ये काम करून डे नाईट आणि फर्स्ट सेकंड आणि नाईट करून या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी रात्र आपण सभासद फॉर्म भरले. ते माननीय गणेश गरड वाकडी गावचे ग्रामोद्योजक यांचा सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित होतोय. कांबळेश्वर गावचे ग्रामोद्योजक मान्य दयानंद वाघमोडे यांचंही स्वागत या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित होत आहे. त्यानंतर त्यांनी जिथं कमिटीचा आम्ही ही भूमिका निभावली ते या गावचे ग्रामोद्योजक माननीय रामहरी सोनवलकर यांचे स्वागत या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित होत आहे. माननीय योगेश पवार आमच्या वेगवेगळ्या कार्यक्रम पत्रिका आणि व्हिडिओ बनवण्याचं काम या ठिकाणी योगेश पवार अतिशय चांगल्या पद्धतीने करतायत, त्यांचं या ठिकाणी स्वागत मी मान्यवरांच्या उपस्थित होत आहे. सांगवी आणि सोनगाव गावचे ग्रामोद्योजक माननीय सचिन जाधव साहेब यांचे या ठिकाणी सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित होतोय. त्याचबरोबर संतोष मोहिते यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे.
त्याचबरोबर खऱ्या अर्थानं आम्हाला उद्योजकतेचे धडे देणारे ग्रीन वर्ल्ड नर्सरीचे सर्व आणि आमचे ग्रामोद्योजक माननीय सचिन रणावरे यांचं स्वागत या ठिकाणी मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. रणावरे सरांचं स्वागत. त्याचबरोबर त्यांना आमचे कुठलेही कार्यक्रम असले तर खऱ्या अर्थानं सगळे पडद्यावरची भूमिका बजावतात. ते आमचे रिटायर्ड फौजी माननीय सुदेभाऊ गावचे ग्रामोद्योजक रोहिदास सोनवलकर यांचा या ठिकाणी सन्मान मान्यवरांच्या उपस्थित होतोय. आणि आमचे रिप्लेसमेंट असेल, जेवणाची व्यवस्था असेल, सगळ्या ग्रामोद्योग अतिशय जोखपणे भूमिका बजावतात. त्यानंतर चालते गावचे ग्रामोद्योजक माननीय अर्जुन दायगुडे यांचंही स्वागत या ठिकाणी मान्यवरांचे उपस्थित होत आहे. माननीय सुहास जाधव, आसोगावचे ग्रामोद्योजक सुहास जाधव, सुखेडगावचे ग्रामोद्योजक माननीय किरण दायगुडे, सुखेडगावचे ग्रामोद्योजक माननीय किरण दायगुडे यांचा या ठिकाणी सन्मान मान्यवरांच्या उपस्थित होतोय. सुखेड तालुका खंडाळा तालुक्यातील प्रथम ग्रामोद्योजक, त्याचबरोबर शेखर मोहिते, त्याचबरोबर गणेश कर्वे, उमेश जाधव, अविनाश रणजित जाधव, अविनाश दगडे, पळशी तालुका खंडाळा गावचे ग्रामोद्योजक माननीय अविनाश दगडे, रणजित जाधव, वडगाव गावचे ग्रामोद्योजक, अमोल सस्ते, निरगुडी गावचे ग्रामोद्योजक अमोल सस्ते, विनोद राऊत, पिंपरत गावचे विनोद राऊत, माननीय राजू रुपनवर साहेब, राजू रुपनवर, राजाळी गावचे माननीय बापूराव चोपडे, माननीय बापूराव चोपडे, गोखळे गावचे माननीय अनिरुद्ध गावडे, यानंतर आपल्या सर्वांचे लाडके आपले मिरगावचे ग्रामोद्योजक विकास सरक यांचाही सन्मान होतो, त्यांनी स्वीकार करायचा आहे. आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वातून आणि वक्तृत्वातून आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला शोभा आणणारे आपले विकास सरक यांचाही सन्मान होतोय. सर्वांनी टाळ वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले. अनावधानाने जर कोणाचं नाव राहिलं असेल तर कृपया सर्वांची माननीय रामचंद्र ठोंबरे, माननीय आप्पा ठोंबरे, करवली गावचे ग्रामोद्योजक माननीय रामचंद्र ठोंबरे, जावली गावचे माननीय आप्पा ठोंबरे यांचे स्वागत या ठिकाणी अरविंदभाई मेहता यांच्या हस्ते होत आहे. सोनवडी गावचे ग्रामोद्योजक माननीय शरद सोनवलकर सर, रिटायर फौजी माननीय शरद सोनवलकर यांचे या ठिकाणी सन्मान होतो. सोनवडी गावचे ग्रामोद्योजक उपसरपंच या ठिकाणी उपस्थित सर्वांचाच मी मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानतो. खरं तर सर या सगळ्या मावळ्यांचा सन्मान करणं आम्हाला गरजेचं वाटलं, कारण की या मावळ्यांच्या खांद्यावरतीच आम्ही हे सगळं शिवधनुष्य पेरू शकलो. भविष्यामध्ये सुद्धा या कंपनीच्या माध्यमातून, या प्रकल्पाच्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिका या ठिकाणी पार पाडायच्या आहेत आणि त्या पार पाडत असताना या ग्रामोद्योजकांची खूप मोठी भागीदारी त्यामध्ये असणार आहे. म्हणून मी या सर्वांचं या ठिकाणी पुनश्च एकदा मनपूर्वक धन्यवाद मानतो, स्वागत करतो आणि जास्त वेळ न घेता
खरं तर या सुरुवातीला आपण ग्रामोद्योजकांची अर्थात मोजक्या ग्रामोद्योजकांना आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करायला विनंती करतोय. त्यामध्ये आमचे मार्गदर्शक माननीय सचिन नानावरे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. सचिन नानावरे सर. आज इथं आपण सर्व क्लीन फिल्म फार्मर प्रोड्युसर कंपनी व ते क्लीन फिल्म प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या एमशील कंपनीच्या अंतर्गत जो होणारा CNG गॅसचा प्रोजेक्ट आहे त्या संदर्भात आपण सर्व इथं जमलेलो आहोत. आज व्यासपीठावरती आपले मेहता सर, नंतर आपले पत्रकार आडम सर, परत आमचे मित्र रणजित सर, मांबोरे सर, गावचे उपसरपंच सोनकर सर आणि आमचे मार्गदर्शक आणि या कंपनीचे सर्व संतोष सोनलकर सर. ह्या सरांनी ज्यावेळेस आम्ही हा प्रोजेक्ट मला माहिती मिळाली किंवा असा प्रोजेक्ट फलटणमध्ये येतोय आणि त्यासाठी आपल्याला काम करायचे, ज्यावेळेस सोनलकर सरांची पहिल्यांदा मिटिंग झाली त्यावेळेस मला वाटलं ठीक आहे त्याला करू, पण होईल नाही होईल थोडी शंका होती. नंतर परत दुसरी मिटिंग ज्यावेळेस सरांशी झाली तर सरांनी सांगितलं 100% तुम्ही माझ्या विश्वास ठेवून काम करा आणि आपण केलं हा प्रोजेक्ट कशासाठी करायचा आणि हा प्रोजेक्ट झाला किंवा आपण होणार आहे चयन करणार आहे ते केल्यानंतर काय फायदा होणार आहे. ज्यावेळेस मी विचार केला किंवा पूर्ण शेतकऱ्यांचा दृष्टीने विचार केला की आज शेतकऱ्यांना काम करताना म्हणजे पीक केलं म्हणजे ऊसाचं पीक केलं तर त्याला उत्पादन मिळत नाही, उत्पादन मिळालं तर त्याची बिलं वेळेत मिळत नाहीत आणि मिळाले तर ते दीड वर्षाच्या पुढे जाते ते. मग बाकीचे कुठली पिकं करतात, भाजीपाल्याची पिकं मी ते रोज बघतोय, माझी स्वतःची नर्सरी आहे, भाजीपाल्याची पिकं करतात. ते भाजीपाल्याची पिकं केल्यानंतर त्यांना कधी चांगला दर मिळतो, कधी दर मिळत नाही, मिळाला तर पावसाने, उन्हाने, थंडीनं म्हणजे येणाऱ्या अडचणीत ह्याच्यामुळे शेतकऱ्यांना खूप नुकसान होतं. मग त्यानंतर शेतकरी बरेचदा म्हणते की हमी पीक काहीतरी पाहिजे किंवा काहीतरी त्यांना हमी पीक मिळालं पाहिजे. तर त्या दरम्यान आम्ही केडी एक्सपोर्ट असेल किंवा आणखीन एक्सपोर्टच्या कंपन्या असलेल्या त्या संदर्भात आम्ही बरेचदा शेतकऱ्यांबरोबर काम केलेलं आहे की शेतकऱ्यांना हमी भाव द्यावा. परंतु किती काय झालं तर त्यातनं कीड, रोग आणि वातावरण ह्याच्या अडचणी ही येतच होत्या. ही ज्यावेळेस मी सरांच्याकडून बघितलं की बुवा हे घासाची व्हरायटी आहे आणि ती चांगली वाटते, त्याला कीटकनाशक लागत नाही, त्याला फार तणनाशकची गरज नाही, खुरपण करायची नाही, काही करायचं नाही आणि ते पीक अगदी 2 महिन्यात सहज उत्पादन देतं. म्हणजे प्रत्येक 2 महिन्याला त्याचं रिकरिंग मिळणार आहे. जर ऊसाचं पीक केलं आपल्या भागामध्ये ह्या पट्ट्यामध्ये थोडंफार ऊसाचं पीक कमी होत असेल, पण कॅनेलच्या खालच्या पट्ट्यामध्ये जर बघितलं तर ऊसाचं सर पीक जास्त प्रमाणात होतं. हे अगदी 70% पीक ऊसाचं होतं. मग 70% ऊसाचं पीक घेत असताना शेतकऱ्यांचं काय असतं किंवा त्याला हमी भाव मिळतो किंवा फिक्स आपल्याला 2 रुपये येणार आहेत. एक एकराला कमीत कमी 50,000 रुपये, 60,000 रुपये किंवा 1,00,000 रुपये तरी फिक्स मध्ये राहणार आहेत. हे ग्रेड धरून लोक ते ऊसाचं पीक करतात. पण ते जर कॅल्क्युलेशन केलं की ऊसाचं पिकाचं आज लागण केली त्याच्यानंतर 1.5 वर्षांनी ते तुटून जाणार आहे, तोपर्यंत ह्याच्या 6 ते 7 कापण्या होणार. 6-7 कापण्यामध्ये जर कॅल्क्युलेशन केलं तर त्याचे पैसे चांगले मिळतात आणि प्रत्येक 2 महिन्याला पैसे मिळणार आहेत. हा झाला पहिला फायदा. दुसरा फायदा की तुम्ही गॅसची टाकी घरगुती वापरताय. सरांचं म्हणणं आहे किंवा कंपनीचं म्हणणं आहे की बाकीच्या कंपन्यांपेक्षा 150 ते 200 रुपयाला गॅसची टाकीची MRP स्वस्त राहील. शिवाय MRPतून जो आपण सभासद करणार त्याला 10% डिस्काउंट आहे. म्हणजे तुमचं घरगुती गॅसची टाकी असेल, CNG गॅसची टाकी असेल त्याला 10% डिस्काउंट आहे. चला म्हणले हे पण चांगला फायदा आहे शेतकऱ्यांसाठी. तिसरा फायदा सेंद्रिय खत घ्याल किंवा आणखीन कुठल्या कंपनीत फायदा घ्याल त्याला फायदा आहे, त्यात 10% डिस्काउंट मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की प्रत्येक महिन्याला सरांनी मला सांगितलं किंवा कमीत कमी 200 रुपयांनी जास्तीत जास्त 5 ते 6 हजार रुपये प्रत्येक महिन्याला शेतकऱ्याला मिळणार आहेत. तर सरांना मी म्हणलं हे कसं शक्य आहे. मग त्यांनी ज्यावेळेस ते कॅल्क्युलेशन सांगितलं व कंपनीला एवढा बिझनेस होणार आहे, एवढा मॉल जाणार आहे, त्या पद्धतीने एवढं उत्पादन मिळणार आणि एवढं प्रॉफिट होणार आहे, त्याच्यातलं एवढं आपण शेतकऱ्याला देणार आहे. 10% हे प्रॉफिट म्हणजे 100 रुपये कंपनीला ज्यावेळेस मिळाले त्यावेळेस ते फार्मर प्रोड्युसरला 10% जाणार आहे, 10 रुपये आणि ते 10 रुपये ते 10,000 सभासदांना वाटलं जाणार आहे. मग हे ज्यावेळेस मी बघितलं त्यावेळेस म्हणलं हे तर चांगली गोष्ट आहे. एका घरात जर 4 सभासद झाले तर 25,000 रुपये शेतकऱ्याला पेन्शन चालू झाल्यासारखे झाले आणि कायमस्वरूपी हे काही 1-2 दिवसासाठी नाही. त्याच्यानंतर आणखीन फायदेशीर सगळ्यात गोष्ट की बाबा चला अजूनही काही लोक बरेच जुडली नाहीत. मी ज्यावेळेस फेब्रुवारीमध्ये ह्या कंपनीबरोबर जुडलो होतो
तर एक 35-40 लोकांचं म्हणजे काम चालू होतं. पण आता भरपूर लोक झाले. पण माझं टार्गेट किंवा 129 गाव आपल्या फलटण तालुक्यात 129 ग्रामपंचायत, तर आपण आपल्या माध्यमातून ग्रीन वर्ल्डच्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून 20 ते 25 गावामध्ये आपण हे काम केलं तर 20-25 उद्योजक प्रत्येक गावामध्ये तयार होणार आहे ते, आणि तिथल्या शेतकऱ्यांना पण फायदा होणार आहे, तिथल्या सभासदांना पण फायदा होणार आहे. ह्याच पद्धतीने मला थोडंच काम चालू आहे. निश्चितच हा प्रोजेक्ट आपल्या फलटण तालुक्याला एक लाभलेलं वरदान आहे, आणि ह्यामधून शेतकऱ्यांचं आणि सभासदांचा निश्चित फायदा आहे. जवळजवळ 2,500 ते 3,000 डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे 2,500 ते 3,000 रोजगार कमीत कमी मिळणार आहेत फलटण तालुक्यातून. हे पण गोष्ट त्यातून कव्हर होती. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्या गोष्टीचा फायदा तर घेतलेच. तुम्ही सर्वजण सभासद आहात म्हणून तर इथे आलेले, आणि अजूनही जास्त पुढे काम आपल्या सभासदाचं करायचंय, आणि जास्तीत जास्त कंपनीचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल, कंपनीच्या ज्या योजना आहेत त्या पद्धतीने आपण करणं गरजेचं आहे. निश्चितच ह्याच्यामध्ये सुंदर सोनुकर सर आपल्याला मार्गदर्शन करते. मी माझे 2 शब्द बोलून सांगतो. जय मला. धन्यवाद सचिन नानावरे साहेब. अनावधानाने ग्रामोद्योजकांचा सन्मान या ठिकाणी करायचं विसरून गेलेलं. माननीय तरडगावचे ग्रामोद्योजक मान्य कैलास साडसोळ यांचं स्वागत या ठिकाणी अरविंदभाई मेहता साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मान्य कैलास साडसोळ. खूप खूप धन्यवाद. यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय ज्येष्ठ ग्रामोद्योजक माननीय आनंदराव मोहिते आप्पा यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय आप्पा. नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि आपले कंपनीचे ज्याची आपण वाट पाहत होतो तो आज सोनेरी दिवस आज म्हणजे आजपासून सुरू झालेला आहे. तर त्याचे आपले सर्व सोनवरकर सर आणि माझे सर्व तालुक्यातले मित्र ग्रामोद्योजक, तर हा जो एक म्हणजे कुठलीही पार्श्वभूमी आमच्याकडे ग्रामोद्योजकाकडे नाही आणि सोनवरकर साहेबांच्याकडे नाही, काही नसताना म्हणजे काय बॅकग्राऊंड फायनान्शियल असं काही नसताना एक एक व्यक्ती जोडून जर 10,000 कुटुंबांना आम्ही एकत्र आणलं म्हणजे ही राजकारणी लोक करू शकतात, पण त्याच्यापेक्षाही फार मोठं काम आणि सर्वसामान्य माणसातून ग्रामोद्योजक रात्रीच्या 10 वाजता 11 वाजता जाऊन सकाळी 7 वाजता भेटून खूप म्हणजे अवघड काम केलेलं आहे. मी आजच म्हणजे एक आपले कंपनीचे एमसेल कंपनीचे हे गुलाब सर त्यांचं एक हे ऐकलं ऑनलाईन. ते बोलले की 10 लोकांमध्ये फक्त तुम्हाला 2च हो म्हणतील, म्हणजे 8 लोक तुम्हाला. आम्ही सुद्धा ठरवलेलं होतं की बरेच सुरुवातीलाच आपल्याला निगेटिव्हमध्ये लोक हे करतील, पण लोकांना हळूहळू ह्याची एवढी कल्पना यायला लागलेली आहे. कुठेही जाऊ आम्ही विषय काढला ना, अरे हो हो ते एमसेलचा आमचा फॉर्म भरायचा बाकी आहे, म्हणजे अशी आज सकाळचं उदाहरण आहे. असंच हे आम्ही जे काम केलेलं आहे ते खरोखर सर्व ग्रामोद्योजकांनी अतिशय चांगलं केलेलं आहे, आणि त्यांना सोनवरकर सरांचं मार्गदर्शन एवढं चांगलं लागलेलं आहे की बाबांना तुम्ही विश्वास ठेवा. खरोखर मी ते अक्षरशः मीटिंग प्रत्येक गावोगावी आम्ही रात्री 10-10:30 घ्यायचो, तर सांगायचं की तुम्ही लिहून ठेवा की खरोखर एवढं तुम्हाला मिळेल. त्या आपल्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी खरोखर ह्या जे ग्रामोद्योजक आहे त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, आणि आपल्या सोनवरकर सरांचे आभार असे मानतो की त्यांनी पुढं हा प्रोजेक्ट कितीतरी पटीनं मोठा करायचं हे एक चॅलेंज स्वीकारलेलं आहे. त्याला आपलं सर्व ग्रामोद्योजक आम्ही त्यांच्या बरोबर असणार आहे, आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या तालुक्याचं नाव सोनवरकरांचं एक इतिहास लिहिला जाईल, तेव्हा ह्यांनी कोणतरी एक बनवून गेलेत अशा टाईपचे एक इतिहास लिहिला जाईल. तर इथं तुम्ही सर्वांनी आपण सपोर्ट देऊ आणि काम चांगल्या प्रकारे करू. तर हे एवढं बोलून माझे भाषण सुरू. धन्यवाद अप्पा. अतिशय चांगल्या पद्धतीचं थोडक्यात मार्गदर्शन आपण केलं. यानंतर ना खऱ्या अर्थानं कोणताही व्यवसाय झाला, उद्योग झाला, तर त्या उद्योगाला जर तंत्रज्ञानाची जोड दिली तर आपला उद्योग
हा 2 व्यक्तींपर्यंत नव्हे, 2चे 4 आणि 4चे 4,000 कधी होतील आणि 4,000 ते 4 लाख लोकांपर्यंत कधी आपला उद्योग पोहोचेल हे आपल्याला सांगता येत नाही. ते काम फक्त आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करू शकतो. खरं तर या फलटण तालुक्याच्या प्रकल्पासाठी ज्यांनी तंत्रज्ञान अतिशय चांगल्या पद्धतीनं वापरलं आणि ते वापरण्याची भूमिका ज्यांनी बजावली ते माननीय योगेश शिंदे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी थोडक्यात व्यक्त करावं. माननीय योगेश शिंदे. नमस्कार. मी योगेश शिंदे, ग्रामोद्योजक अलगुडवाडी. मान्यवरांचा आभार मानतो. आणि मी ज्यावेळेस सुरुवातीला याच्यामध्ये आलो त्यावेळेस एक अपघातानेच आलो असं म्हटलं तरी काय हरकत नाही. कारण मी माझा जो पूर्वीचा व्यवसाय होता तो लॉकडाऊनच्या काळामध्ये बंद होता आणि त्यामुळे मी शेती करत होतो. आणि शेती करत असतानाच मला व्हॉट्सअपवरती एक पोस्ट पडली की ज्याच्यामध्ये आपल्या प्रोजेक्टबद्दल थोडीशी माहिती होती. मग एक कुतूहल म्हणून मी आमच्या गावामध्ये गेलो, त्या सेमिनारला उपस्थित राहिलो आणि त्याच्यामधून मला त्या प्रोजेक्टबद्दल माहिती कळाली. आणि याच्यामध्ये असंच लक्षात आलं की आपल्याला या प्रोजेक्टमधून आपला तर विकास होणारच आहे, आपल्याला फायदा तर होणारच आहे, पण त्याबरोबर आपण आपल्याबरोबर जे काही इतर शेतकरी असतील त्यांचा पण फायदा करून देऊ शकतोय. मग ह्या उद्देशातून मी सुरुवातीला आमचे गावचे ग्रामोद्योजक सचिन जाधव साहेब यांच्याबरोबर सुरुवातीला काम केलं आणि आमच्या गावातले काही लोक आहेत त्यांना मी सभासद नोंदणीमध्ये तेव्हा सभासद करून घेतलं. मग त्यानंतर सचिन जाधव सर मला म्हटले की तुम्हाला जर समजा याच्यामध्ये जर समजा भाग घ्यायचा असेल आणि तुम्हाला जर समजा क्षेत्रामध्ये जर समजा काम करायचं असेल, तुम्हाला जर आवड असेल तर तुम्ही याच्यामध्ये काम करू शकता. आणि आमचा त्या दृष्टीने एक प्लॅनिंग झालं की आपण सरांना भेटू आणि कामाला सुरुवात करू. आता ज्यावेळेस मी सुरुवात केली त्यावेळेस मला ह्याबद्दल जास्त माहिती नव्हती. जी काय माहिती होती ती सरांकडून, सचिन सरांकडून आणि संतोष सोनवलकर साहेबांकडून जी मिळाली होती त्याच्यामधून घेतली. पण नंतर थोड्याच दिवसात ज्यावेळेस आम्ही सभासद नोंदणी करत होतो त्याच्यानंतर काही दिवसातच लॉकडाऊन पडला आणि त्यामुळे परत जे सभासद नोंदणी होती ती थांबलीच म्हणावं लागेल, कारण कुणीही बाहेर पडत नव्हतं. मग अशातच सरांनी मला एक दिवस फोन केला, म्हटले की आपल्याला लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा सभासद नोंदणी किंवा आपल्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करता येईल की जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचता येईल आणि त्यांना आपल्या कंपनीबद्दल माहिती होईल आणि आपली सभासद नोंदणी फास्ट होईल. मग त्या दृष्टीनं मग मी सरांना सुचवलं की आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांपर्यंत आपण जर पोहोचलो तर आपण लोकांपर्यंत पोहोचू शकू आणि आपले जे काही टार्गेट आहे ते लवकर पूर्ण करू शकू. मग त्या दृष्टीनं आम्ही फलटण तालुक्यातले जवळजवळ 1,77,749 कॉन्टॅक्ट नंबर्स काढले आणि त्याच्यातून आम्ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. फक्त व्हॉट्सअपच नाही तर फक्त आम्ही त्याच्यातून मार्केटिंग केलं नाही तर त्याच्यामध्ये लोकांना काय फायदे होतील हे सुद्धा त्याच्यामध्ये आम्ही दाखवून दिलं. आणि जे लोक इंटरेस्टेड असतील त्यासाठी आम्ही गुगल फॉर्मचा उपयोग केला आणि त्याच्यातून जेवढ्या लोकांना इच्छुक असतील त्यांनी माहिती भरून त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा आणि नंतर आम्ही त्यांची सभासद नोंदणी पूर्ण करावी अशा पद्धतीने आम्ही प्लॅनिंग केलं. त्याचबरोबर आम्ही फेसबुक लाईव्ह किंवा मेसेज किंवा युट्यूब याच्या माध्यमातून पण तिथपर्यंत पोहोचलो. मला एवढंच सांगायचं की जर समजा एखादा उद्योजक असेल तर तो आपल्याबरोबर जे कोणी असतील, जे काही त्या व्यक्तीबरोबर काम करणारे लोक असतील त्यांच्यामध्ये जे काही गुण असतील किंवा त्यांचा आपल्या बिझनेससाठी काय उपयोग करून घेता येईल ते एका उद्योजकाकडून कळेल आणि ते सगळे गुण मला वाटते आपल्या संतोष सरांमध्ये आहेत. त्यामुळे मला असं खात्री की पुढच्या येणाऱ्या जे काय आपल्या एनसीएलचा परिवार आहे हा लवकरात लवकर खूप मोठा होणार आहे आणि आपल्या तालुक्याचा विकास हा चांगल्या पद्धतीने होईल असं मला खात्री आहे. मी एवढंच बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद शिंदे साहेब. या ठिकाणी आताच उपस्थित असलेले आसूगावचे ग्रामोद्योजक मान्य सुहास जाधव यांचा सन्मान या ठिकाणी रणजित भैया भोसले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आसूगावचे ग्रामोद्योजक अतिशय धडाडीचे ग्रामोद्योजक आहेत. आसूगावचे आपलं कम्प्युटर इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी आणि नोकरीमध्ये न अडकता एक व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून एक व्यावसायिक क्षेत्रामध्ये पदार्पण करणारा एक उमदा तरुण. यानंतर मी जास्त वेळ न घेता आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले यानंतर मी आमचे ग्रामोद्योजक माननीय अशोक मोहिते साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय अशोक मोहिते. उपस्थित
उपस्थित सर्व मान्यवर तसेच सर्व ग्रामोद्योजक या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि ज्या आपल्या राष्ट्रपतींनी हे स्वप्न पाहिलं की शेतकरी हा आपला राजा व्हावा आणि शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावे, त्या डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या सहकार्याबरोबर मी काम केलेलं आहे आणि आता करतही आहे. तर हे जे स्वप्न पाहिलं या उद्देशातनं त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काही मला गोष्टी सांगितल्या, त्या संपर्कातनं मी ह्या नाळेशी जोडलो गेलो. आणि नक्कीच साहजिक हे आपल्या शिल्पकारांनी जे आज काम केलेलं आहे, 10,000चा टप्पा पार केला, ग्रामोद्योगांनी भरपूर याच्याबरोबर कष्ट घेतले आणि हा टप्पा पार केला आणि आज आपल्याला हा सुगीचा दिवस मिळाला. तर सुरुवातीला आता आम्ही ज्यावेळेस जॉईन झालो या प्रकल्पामध्ये त्यावेळेस आपण गवतापासून गॅस तयार करणार आहे हे लोकांना सांगितलं, लोक आम्हाला हसायची. कारण हा गवतापासून काँग्रेसपासून आपण गॅस तयार करणारे म्हणलं की लोक हसायची, काहीतरी येड्यासारखं सांगताय. त्यानंतर आम्ही पटवून दिलं की बाबा नाही, खरंच आता तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं आहे की आज युट्यूबवर गेला तर तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळते. मग लोकांनी सर्च केलं की बाबा खरंच गवतापासून गॅस तयार होतो का. त्या गोष्टी झाल्यानंतर उत्पन्नाचा भाग आला की बाबा तुम्ही ऊसापेक्षा जास्त भाव कसा देणार आहे किंवा कसं उत्पन्न काढणार आहे. तर ते लोक म्हणायला लागले की ऊसाची जी कांडी असते ती एवढी जाड असते, तुमचं गवताचं देठ बघितलं तर अंगठे एवढं आणि त्याचं वजन कसं काय ऊसापेक्षा जास्त. म्हणजे तुम्ही जे सांगताय त्यात काय तथ्य नाही, ऊसापेक्षा त्याचं वजन कसं काय जास्त होईल. तर ह्या गोष्टी आम्हाला अडचणीचा आल्यामुळे आम्ही मग प्रत्यक्ष मी ऍक्च्युली लागवड केली त्या गवताची आणि गवताची लागवड करून मी एकरी 350 टन उत्पन्न निघतं हे प्रूव्ह करून दिलं गावातल्या शेतकऱ्यांना. आणि माझं पुढचं उद्देश असं आहे की मी एकरी 700 टन त्या गवताचं उत्पन्न करून भरघोस नफा शेतकऱ्यांना मिळवून देईन व माझ्या सगळ्या सहकार्यांना ते तंत्रज्ञान अवगत करीन, हे माझं उद्दिष्ट आहे. आणि नक्कीच शेतकऱ्याला मी 700 टनापर्यंत नेऊन त्या शेतकऱ्याचा फायदा आणि या कंपनीचा फायदा करेन. आणि मला आज इथं बोलण्याची संधी दिली तसेच मी परत एकदा सोनवलकर साहेबांचं आज अभिनंदन करतो की हा सोन्याचा दिवस आज आपल्याला पाहायला मिळाला. आणि एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर तालुक्यातील 10,000 सभासदांचे प्रतिनिधी म्हणून माननीय संजय चिटणीस साहेब या ठिकाणी आपल्याला आपल्यासमोर थोडक्यात मनोगत व्यक्त करतो. माननीय संजय चिटणीस साहेब. खरं तर माईक पुढे उभं राहून आणि खूप माणसांच्या पुढे आजपर्यंत कधी बोलायचा प्रसंग आलेला नाही. सन्माननीय व्यासपीठ आणि समोरचा निमंत्रित प्रत्येकजण तोही सन्माननीय आहे. इथं फलटण तालुक्याच्या बाबतीत अगदी खूप छान छान कल्पना सांगितल्या, स्वप्न सांगितली. आम्ही पायाभूत सुविधा ह्या कंपनीच्या माध्यमातून उभा केला मोकळी. अशा फलटणमध्ये बऱ्याच कंपन्या आल्यात, कामही करतायत, काही चालू आहेत. ही सुद्धा 100% शेतकऱ्यांची निगडीतच कंपनी आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला तालुक्याला आणि तालुक्यातल्या शेतकऱ्यांना फायदा यावा. गंमत म्हणून एक उदाहरण सांगतो फक्त की आपण कधी सगळे शेतकरीच आहोत, शेतकऱ्याकडे गेलो त्याला गहू ज्वारी बाजरी मागितलं की तो अजून आदोलीने घालतो, आदोली भरतो, त्याला शीग लागलेली असते आणि एक वरची मूठ टाकतो. पण आता हे जे नवीन नवीन आलेत उद्योजक आणि जे होत आहेत, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, झालेही पाहिजेत. तर ते झाल्यानंतर ते आदोली घालताना वरची शीग बाजूला ढकलतात. तर तसं न करता अधिकाधिक शेतकऱ्यांच्या पदरात पडावं अशी कल्पना ठेवा. कल्पना सगळ्या खूप छान आहेत. म्हणजे पायाभूत सुविधा निर्माण हव्यात, खेळाडूंसाठी सुविधा झाल्याच पाहिजेत, त्याच्याबद्दल दुमत नाही. प्रत्येक गोष्टीत भारतीय शेतकऱ्याचा 100% सहभाग आहे. तो असेल ह्याही कंपनीच्या बाबतीत प्रत्येकाचा असेल. पण सगळ्यात पहिला फॅक्टर कोण ह्याच्याशी निगडीत शेतकरी हा तुम्ही प्राधान्य ठेवा आणि त्याच्यातलं शेतकऱ्याच्या पदात अधिकाधिक कसं पडेल त्याच्या कष्टापेक्षा कणभर रुपये जास्त देऊ नका, अजिबात देऊ नका. मी स्वतः शेतकरीच आहे आणि हे ऐकत 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 मी 60 वर्षात झालो. मी 20व्या वर्षी शेती करायला लागलो. ऐकत 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 60 वर्षात झालो की आता हे आलं की शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार, हे आले की दिवस चांगले आहेत का आहेत, अधिक चांगले दिवस येतील असा प्रयत्न करा, एवढंच माझी विनंती आहे. धन्यवाद साहेब. अतिशय मोजक्या शब्दामध्ये अतिशय अगदी झाडाच्या खोडावरतीच त्यांनी गाव घातला असं म्हणायला हरकत नाही. परंतु साहेबांनी मी सांगू इच्छितो की आजपर्यंत कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या कंपन्या आल्या, वेगवेगळ्या कंपन्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं काम उभं केलं. मला वाटतं की साखर कारखान्यांमध्ये पण आपण शेअर घेतो, परंतु आपल्याला दिवाळीला 5 किलो साखरेपेक्षा आपल्याला त्याचं शेअरचं डिव्हिडंड काय आजपर्यंत मला मिळालेला मी एक शेतकरी बघितलेला नाही. कारण की आणि इथं आपण रोख रक्कम स्वरूपात आपण शेतकऱ्यांना डिव्हिडंड देतोय.
दुसरी गोष्ट, इथं तयार होणारं जे उत्पादन आहे ते उत्पादन सुद्धा आम्ही सवलतीच्या दरामध्ये शेतकऱ्यांना देतोय. मग त्याच्यामध्ये सेंद्रिय खतं असतील, घरगुती गॅस असेल, ते सुद्धा आपण त्यांना सवलतीच्या दरामध्ये देतोय. धन्यवाद सर. निश्चितच त्या कंपन्या आणि ह्या कंपन्यांमध्ये हाच एक फरक आहे की त्या कंपन्या व्यवसायाबरोबर व्यवसायाच्या दृष्टीने आल्या आणि ही कंपनी व्यवसायाबरोबर समाज. तसं नाही, त्या कंपन्या ज्यांनी उभारल्या ती नावं पुढे आणा, ही कंपनी उभारणारी नावं पुढे आणा म्हणजे लक्षात येईल. सध्या तो थोडासा वादाचा मुद्दा आहे, त्याच्यामुळे ती नावं पुढे आणणं मला उचित ठरणार नाही. आता मी चिटणीसला सांगणार होतो की कोणत्या कोणत्या कंपनीचे शेअर्स आहेत ती नावं सांग. त्यानंतर मी आपले खरं तर तरुणांची प्रेरणास्थान, मला वाटतं अजून दुपारी त्यांना भेटलो आणि बऱ्यापैकी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती घेतली या प्रकल्पाची. आणि मग अजून काय तालुक्यामध्ये करता येईल, तरुणांसाठी काय करता येईल, रोजगार वाढवण्यासाठी काय करता येईल, या नवनवीन संकल्पना त्यांनी सुद्धा चर्चा केली आमच्या सोबत दुपारी, सरांसोबत केली, सगळ्यांसमोर केली. आणि मग त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या पद्धतीने आपण तालुक्यामध्ये काम करतोय, तालुक्याच्या प्रगतीसाठी आपण हातभार लावतोय. अतिशय चांगलं काम आहे. मी 100% तुमच्या ठिकाणी कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित राहतोय. असे माननीय रणजित भैया भोसले यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करावं. NCL उद्योग समूह व सौरवी क्लीन फ्युअल प्रोड्युसर कंपनी लिमिटेड यांच्या अंतर्गत जो आज बायोडिझेलचा जो प्रोजेक्ट आज येथे आज जसा भूमिपूजन समारंभ जिथे संपन्न झाला, त्यासाठी उपस्थित असलेले अरविंदभाई मेहता, आढाव सर, भांबुरे साहेब, चेअरमन संतोष सोनवळकर सर, संजय चिटणीस साहेब, श्रीराम धायगोडे खंडाळा तालुक्याचे, सचिन ननावरे ग्रामोद्योजक, सुंदर असं सूत्र संचलन केले असे विशाल सरक, विकास सरक साहेब. प्रथमतः मला काय सांगू इच्छितो की काही गोष्टींमध्ये आपण आज चर्चा झाली, ज्यामध्ये CSR फंड हा एक महत्वाचा मुद्दा. मला असं वाटलं की 2 शब्द मी त्याबद्दल बोलू इच्छितो. ज्यामध्ये सरांनी सांगितलं की CSR फंड हा 2%, 3%, 2.5% मॅक्सिमम कंपनी जेव्हा सांगते, डिक्लेरेशन देतात, तेव्हा 2-2.5% CSR फंड हा डिक्लेअर केला जातो. समाजाच्या हितासाठी 2% CSR फंड जेव्हा मिळतो, तो कितपत लोकांपर्यंत पोहोचतो आणि त्याचा समाजासाठी काय फायदा होतो. ज्याप्रमाणे सरांनी आता सांगितलं की ह्या कंपनीचा पर्टिक्युलरली 20% CSR फंड त्यांनी रिझर्व्ह ठेवलेला आहे की तो समाजासाठी, जेणेकरून आज समाजाला उपयोग होणार. तो एक खरंच कंपनीचा एक कुठंतरी पॉझिटिव्ह पॉईंट असं मला वाटतं की 20% समाजासाठी, फलटण तालुक्याच्या हितासाठी आज 20% ही कंपनी आज कुठंतरी खर्च करते. त्यामध्ये नक्कीच फलटण तालुक्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाहीये. आज नाही म्हणलं तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज रोजगार, इनडायरेक्ट डायरेक्टली रोजगार जर आज बघायला गेलं तर 4 ते 5 हजार शेतकरी किंवा युवा वर्गाला आज रोजगार ह्या कंपनी मार्फत मिळणार, बरोबर सर? तर 3 ते 5 हजार उद्योजक लोकांना आज रोजगार मिळणार आहे इनडायरेक्टली डायरेक्टली. तो एक कुठंतरी कोरोनामध्ये कुठं लोकांचं काम, इथं लोकांना काम मिळत नाहीये, कुठं उद्योग इथं सेट होत नाहीये, लोक मोठ्या प्रमाणात आज नाही म्हणले तरी आपण म्हणतो लॉसमध्ये गेलेला आहे. त्यामध्ये आज कुठंतरी ही कंपनी आज लोकांना 100% तिथं उपलब्ध झालेली आहे. त्याबद्दल आज मनापासून मी त्यांचे आभार मानू इच्छितो. नाही म्हणलं तरी आज सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे तो डिझेलचा आणि पेट्रोलचा आहे. ज्यामध्ये आता बघितलं तर डिझेल कुठंतरी 100 रुपयावर गेलेला आहे, पेट्रोल 105, 110 रुपयावर गेलेला आहे. लवकरच 2-3 वर्षात माझ्या मते एक 150 रुपये, 125 रुपयाचा तर टप्पा नक्की गाठला जाईल. त्यामध्ये आज फायनल प्रोडक्ट जे सर आपलं निघणार ते कुठंतरी 57 रुपयांनी, किती 55 ते 57 रुपयाच्या अप्रॉक्सिमेटली कॉस्टिंगमध्ये आज CNG नाही म्हणलं तर यांचं फायनल प्रोडक्ट निघणार आहे, ज्यामध्ये 50% लोकांची बचत होणार आहे. त्यानंतर बायोडिझेल असेल, त्यानंतर CNG असेल. आज कुठेतरी ह्या होणारा खर्च आज जरी झाला, लोकांचं पैसे वाचले तरी ती खूप मोठी मदत होणार आहे लोकांच्या म्हणजे आयुष्यासाठी. त्याबद्दल मी सोनवळकर सरांचे मनापासून आभार मानतो की आज फलटणच्या विकासासाठी आपण फलटण तालुक्यात सोनवडी गाव हे निवडलं, जिथे आपण हा मोठा उद्योग प्रकल्प सेटअप करत आहोत. त्याबद्दल मी त्यांना मनापासून आभार मानतो. त्यांच्या फलटण तालुक्यांच्या वतीने मनापासून आभार मानतो. फलटण तालुक्याच्या युवांचे नक्कीच ह्यातून नक्की फायदे होतील व तुम्हाला कुठलीही मदत लागली तर आम्ही फलटणकर वासी नक्की तुमच्या नेहमी मदतीसाठी उपस्थित राहू, एवढी मी ग्वाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद रणजित भैया भोसले. निश्चितपणे आपली मदत आम्हाला वेळोवेळी लागणारच आहे.
आपण त्यावेळी आम्हाला सक्षमपणे आमच्या पाठीशी उभा राहाल ही एक आशा बाळगतो. यानंतर मी आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय रमेशजी आढाव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. माननीय रमेशजी आढाव. MCL संचलित आज हा जो कार्यक्रम एक वेगळा प्रकल्प या ठिकाणी उभा करण्यात येतोय. त्या प्रकल्पाचे जे काही संस्थापक आहेत आदरणीय आमचे मित्र प्राध्यापक सोनवणकर सर, त्याचबरोबर त्याचे सर्व सहकारी, कार्यक्रमाला उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, वृत्तपत्र क्षेत्रातील आमचे मार्गदर्शक आदरणीय मेहता साहेब, माझे दुसरे सहकारी आदरणीय भांबोरे साहेब, ज्याने आता युवकांच्यासाठी काही उद्योगाच्या माध्यमातून ज्या काही गाईडलाईन दिल्या, ते युवा नेते, तालुक्याचे आणि उद्योजक आदरणीय रणजित भैया, त्याचबरोबर तिथं ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, 10,000 सभासद गोळा घेतले तालुक्यातले, ते सचिन सोनवकर, या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे ग्राम उद्योजक बंधू आणि भगिनी. ही कंपनी ज्या वेळेला फॉर्म करायची होती त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये घोडवरं माझं गाव आहे, त्या गावाचा उपसरपंच मी आहे आणि तिथं लेक्चर आयोजित केलं जे माझे मित्र आहेत तिथं, प्रताप जाधव म्हणून एक चांगला मुलगा आहे, होतकरू मुलगा आहे, तो या टीममध्ये काम करतो. त्याने गावामध्ये अनेक शेतकऱ्यांना चांगले मार्गदर्शन केलं. या कंपनीच्या संदर्भामधील जो प्रचार आणि प्रसार होता तोही गावामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी केलेला आहे. आता रिस्पॉन्स किती मिळाला ते त्यालाच माहिती असेल. मिळाला ना? हां. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की या देशामधली जी बेरोजगारी आहे ती भयावह बेरोजगारी आहे. अनेकांनी बेरोजगारीच्या संदर्भामध्ये बोलले, नोकरी मिळाली म्हणजे बेरोजगारी मिटली असंही काही नाही. नोकरीचं प्रमाण जे आहे प्रशासनामधलं ते फार अल्प आहे आणि देशाची वाढणारी जी लोकसंख्या आहे ती भयानक आहे. शिक्षणाची सुद्धा वाढणारी जी संख्या आहे, पदवीधर होतात, पदव्युत्तर होतात, वेगवेगळे डिप्लोमा केले जातात अनेक, परंतु प्रशासकीय सेवा मिळेलच असं नाही सांगते. आता मला सांगा ना, MPSCच्या परीक्षा झालेल्या किती दिवस झाले, जागा भरलेल्या नाही. आता डिक्लेअर केलं उपमुख्यमंत्र्यांनी एक 15,000 जागा आणि भरू म्हणून. ज्यावेळेला लोणकर नावाचा विद्यार्थी वरती गेला त्यावेळेला हे उशिरा सुटलेलं शांतपण नाही. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की या देशामध्ये सर्वसामान्य माणूस हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे आणि नेमकं ते काम ही कंपनी करते. मी त्यांना धन्यवाद देतो की तुम्ही शहरातली मुलं शिकतात, मोठी होतात, आई वडील संस्कार देतात, ते मोठी होतात, शिक्षण घेतात आणि नोकरी लागतात, व्यवसाय करतात, उद्योग करतात. परंतु ग्रामीण भागातला जो घटक आहे, जो विद्यार्थी आहे किंवा जो शेतकरी आहे त्याच्याकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जात नाही, आजही पाहिलं जात नाही. सोनवणकर साहेबांनी, आपले सचिन साहेबांनी सांगितलं की एखाद्या शेतकऱ्यांनी शेतातलं पिकवलेलं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाला हमीभाव आतापर्यंत मिळालेलाच नाही. आजही तीच अवस्था आहे. शासकीय पातळीवरती, सरकारवरती, राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, अनेकदा घोषणा केलेल्या आहेत, अनेकदा विधिमंडळामध्ये मांडलेलं असते, परंतु त्याची अंमलबजावणी होतीच असं नाही. आणि म्हणून शेतकरी वर्ग जो आहे तो या धोरणापासून आजही अलिप्त आहे, आजही वंचित आहे. त्याला पुरेपूर भाव मिळेलच असं काही सांगता येत नाही. कांदा पिकवला, पावसाचे दिवस आले तर तो कांदे रस्त्यावर पडलेले दिसतात, टोमॅटे रस्त्यावर पडलेले दिसतात. अनेकदा हे शेतीमाल जो आहे तो रस्त्यावर पडलेला दिसतो. केवळ कशामुळं तर भाव न मिळाल्यामुळे. अनेक आयोग काढले शेतकऱ्यांच्या मालाच्या विक्रीच्या संदर्भामधले, ते आयोग बी कागदातच आहेत, त्याची काही अंमलबजावणी कुठं झालेली दिसत नाही. आणि म्हणून मी या कंपनीला धन्यवाद देतो की तुमचे जे काही प्रकल्प आहेत, खरं बघायला गेले तर फलटण तालुका आणि फलटण शहर
उद्योग नगरीच्या दिशेने प्रवास करते. काही 2-3 कंपन्या शहरामध्ये सुरवडीच्या ह्याच्यावरती आलेल्या आहेत आणि काही का होईना पण रोजगार कंपन्यांच्या माध्यमातून मुलांना मिळतोय, नाही असं नाही. मुलं जगतात आणि ही मुलं कुठली ग्रामीण भागातली. ग्रामीण भागातला जो घटक आहे, ग्रामीण भागातले जे कुटुंब आहे ते आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासमोर नोकरी मिळाली पाहिजे, व्यवसाय मिळाला पाहिजे. आणि आता अलीकडे काय झाले, नोकरी ही बाजूलाच राहिलेली आहे. व्यवसाय करा, व्यवसायाच्या माध्यमातूनच आपली आर्थिक प्रगती होणार आहे. आणि म्हणून या एकूण पार्श्वभूमीवर यांनी जो हाती घेतलेलं जे काम आहे ते अत्यंत प्रभावी आहे, अत्यंत चांगलं आहे आणि त्या दिशेने या तालुक्यातला वर्ग सुद्धा निश्चितपणाने मार्गक्रमण केल्याशिवाय राहणार नाही. मला या ठिकाणी खरं बघायला गेलं तर या कंपनीला मी धन्यवाद देतो. सोनवलकर सरांना सुद्धा त्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांची माझी अनेकदा चर्चा याविषयी झालेली आहे, 2-3 वेळा चर्चा झालेली, चांगली चर्चा झालेली आहे. आणि त्यांच्या डोक्यातला एक संकल्पना आहे, या ग्रामीण भागातला एकही माणूस, एकही कुटुंब आर्थिकदृष्ट्या वंचित राहता कामा नये. किमान त्याचा रोजीरोटीचा जो व्यवहार आहे, दैनंदिन जो व्यवहार आहे ते तरी त्याचं भागलं पाहिजे. अन्न वस्त्र निवारा हे तरी त्याला चांगल्या पद्धतीचं मिळालं पाहिजे. अशा पद्धतीची संकल्पना करणारी, अशा पद्धतीचा विचार करणारी ही कंपनी आहे. ह्या कंपनीमध्ये कार्यरत असणारे सर्व घटक आहेत आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो की अशा पद्धतीचा जो उपक्रम आहे, हा जो प्रकल्प आहे तो फलटणच्या उद्योग नगरीमध्ये एक वैभव प्राप्त करणारा प्रकल्प आहे आणि तो प्रकल्प आपल्याला चांगल्या पद्धतीने पूर्ण करावा लागणार आहे. त्याच्यामध्ये सर्वांनी सहकार्य करावं लागणार आहे. 10,000 तुम्ही सभासद निर्माण केले. माझ्या एका मित्रांनी सांगितलं की 10,000 लोक गोळा करण्यासाठी त्यांनी 1.5-2 लाख लोकांना चाचपणी केली. म्हणजे हे कठीण काम आहे, फार कठीण काम आहे. लोकांच्या मनामध्ये जी पॉझिटिव्हिटी, होकाराची भावना असते ती भावना लवकर तयार होत नाही. जसं आमच्या काकांनी सांगितलं की मी ह्या कंपनीमध्ये कसा सक्रिय झालो, कसा शेवटी कसं माहिती का, निगेटिव्हिटी लोकांच्या मनामध्ये जास्त आहे. पॉझिटिव्ह जर सकारात्मक दृष्टिकोनातून आपण कुठल्याही वस्तूला बघितलं तर त्याचं रूपांतर निश्चितपणाने चांगल्या प्रकारामध्ये होत असते, त्याचा फायदा निश्चितपणाने चांगला आपल्याला होत असतो. आणि म्हणून वैचारिक जी ताकद आहे, वैचारिक जी क्षमता आहे त्याच्यामध्ये होकारात्मकता असली पाहिजे, सकारात्मकता असली पाहिजे. निगेटिव्हिटी माणसाला ते ध्येय, ती संकल्पना, तो उद्दिष्ट पूर्ण कधीच होऊ देत नाही. आणि म्हणून मला पुन्हा एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो. हा प्रकल्प अत्यंत चांगल्या पद्धतीने उभा राहील. काही तुम्हाला मार्गदर्शन लागलं, काही अडचणी लागल्या तर 100% कुठंतरी सोडवण्याचा आमच्या माध्यमातून प्रयत्न होईल. पुन्हा एकदा मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय आढाव साहेब. यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनापूर्वी मी अतिशय एक महत्त्वपूर्ण सत्कार घेऊ इच्छितो. खरं तर ज्यांच्या प्रयत्नामुळं हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर सर, MCL कंपनी संबंध भारतभर काम करत असताना कंपनीच्या एकदम राष्ट्रीय पातळीवरती ज्यांनी आपला ठसा उमटवला ते आपल्या या तालुक्याच्या प्रकल्पाचे चेअरमन संतोष सोनवलकर सर यांचा सन्मान. खरं तर आज आपल्याला या पायाभरणीची तारीख मिळाली. पायाभरणी आपली उद्यापासून सुरू होते काम. त्या निमित्ताने एक सत्कार आपण या ठिकाणी होतोय. त्याचबरोबर एक आनंदाची गोष्ट अशी की या MCL कंपनीचं 30 लोकांचं एक पार्लमेंटरी बोर्ड आहे देश पातळीवरती आणि त्या पार्लमेंटरी बोर्डवरती सरांची निवड झाली. याचा एक अभिमान म्हणून एक या ठिकाणी सन्मान मी आजच्या सर्वच मान्यवरांना विनंती करतो की माननीय सोनवलकर सर यांचा सापत्निक सत्कार सन्मान या ठिकाणी संबंध मान्यवरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. माननीय सोनवलकर मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो.
पाहायला मिळतं. त्याचबरोबर काही ग्रामोद्योजकांनी सरांचा या ठिकाणी सन्मान करण्याचं ठरवलंय. मी या ठिकाणी सोनगाव आणि सांगवी गावचे चॅनल पार्टनर आपण नेमले. मी त्या सर्व चॅनल पार्टनरना विनंती करतो की या ठिकाणी सरांचा सन्मान करावा. सांगवी आणि सोनगाव गावचे चॅनल पार्टनर. तालुक्याची टीम माननीय श्रीराम दायगुडे आणि त्यांची टीम या ठिकाणी सरांचा सन्मान करण्यासाठी येत आहेत. खंडाळा तालुक्याची टीम. एमसीएलचा मुख्य उद्देश असाच आहे की एक व्यक्ती 100 पावलं पुढे गेला म्हणजे प्रगती नव्हे, तर 100 व्यक्ती 1 पाऊल पुढे गेला म्हणजे प्रगती. आणि जर जो पुढे जाणार असेल तर त्याची खेकडा प्रवृत्तीनं पाय न ओढता त्याला पुशअप करणं आणि त्याला पाठिंबा देणं हे एक सगळ्या एमसीएल परिवाराचं एक उद्देश. खूप खूप धन्यवाद खंडाळा टीम. यानंतर ग्रीन वर्ल्ड नर्सरी माननीय सचिन ननवरे आणि त्यांची टीम यांना विनंती करतो की या ठिकाणी सरांचा सन्मान करावा. सर्वच ग्रामोद्योजकांना विनंती करतो की या ठिकाणी आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी सरांचा सन्मान करायचा आहे. सगळ्या ग्रामोद्योजकांना विनंती करतो की या ठिकाणी सरांचा सन्मान आपण सर्वांच्या हात दुखून आला. या ठिकाणी या गावचे प्रथम नागरिक माननीय सूर्यवंशी मॅडम आणि उपसरपंच माननीय शरद सोनवलकर यांच्या हस्ते सरांचा या ठिकाणी सन्मान होतो. सचिन सूर्यवंशी ग्रामपंचायत सोनवडी. धन्यवाद. मान्य कैलास अडसूळ आणि वडगावचे ग्रामोद्योजक या दोघांच्या हस्ते या ठिकाणी सरांचा सन्मान होतो. धन्यवाद. खरं तर मी मान्यवरांना सांगू इच्छितो की रात्री साधारणतः 9 वाजता आमचं डिक्लेरेशन झालं, 10 वाजता आमचे 10,000 सभासद झाले. मग आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कोणाला बोलवायचं हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला. आणि मग उद्याच्या कार्यक्रमाचं नियोजन कधी करायचं हा मोठा प्रश्न आमच्या समोर उभा होता. त्यामध्ये सुद्धा प्रथमतः आमच्या डोळ्यासमोर फक्त आले ते आमचे तालुक्याचे सगळे पत्रकार आले. त्यामध्ये आम्हाला आठवले ते अरविंदभाई मेहता, रमेश जाधव असतील, सुभाषजी बांबोरे असतील. हे प्रमुख पत्रकार जिथं जिथं म्हणजे फलटण तालुक्यामध्ये जिथं जिथं वैचारिक क्रांती निर्माण झाली किंवा वैचारिक क्रांती घडण्यासाठी जिथं जिथं ज्या ज्या गावामध्ये सामाजिक सुधारणा असतील किंवा वैचारिक तरुण घडले असतील तर मला वाटतं की खरं तर या मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळं एक वेगवेगळ्या गावांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तालुक्यामध्ये एक वैचारिक क्रांती निर्माण होण्यास मदत झाली. खरं तर आम्हाला रात्री जर तुम्हाला संपर्क करायचा होता रात्रीच करायचा होता, परंतु रात्रीची वेळ होती त्यामुळे सकाळी आम्ही तुम्हाला खरं तर निमंत्रण दिलं. तत्पूर्वी आम्ही शहाजी क्षीरसागरांशी संपर्क केला आणि अडचणींमुळे त्यांना सुद्धा येता आलं नाही. त्याचबरोबर आम्ही इंद्रजित देशमुख काकाजींशी सुद्धा संपर्क केला रात्री, परंतु त्यांना सुद्धा कोल्हापूरला कार्यक्रम असल्यामुळे त्यांना सुद्धा येता आलं नाही.
परंतु त्यांना सुद्धा म्हणजे आम्हाला शुभेच्छा दिल्या. आणि खरं तर आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप जे ठरलं ते मग शेवटी आम्हाला जे मार्गदर्शक नेहमी आम्हाला मार्गदर्शन करतात ते म्हणजे अरविंदभाई मेहता. खरं तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की जर आम्हाला एक मजबूत मार्गदर्शन हवं असेल, प्रेरणा हवी असेल आणि आम्हाला पुशअप मोटिवेट करायची जर गरज असेल तर मला वाटतं की तालुक्यातील रमेश जाधव आणि अरविंदभाई मेहता यांच्यासारखं दुसरं व्यक्तिमत्व आम्हाला मिळणार नाही. आणि मग आमचं शिक्कामोर्तब झालं आणि सरांनी पहिल्यांदाच सांगितलं की अरविंदभाई मेहतांना आपण या ठिकाणी कार्यक्रमाला निमंत्रित करूया. आणि मग आम्ही सरांना निमंत्रित केलं. खरं तर मी जास्त वेळ न घेता मी सरांना निमंत्रित करतो आणि या ठिकाणी सरांना विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन करावं. माननीय अरविंदभाई मेहता. MCL संचलित सौरवी आणि सई क्लीन फ्युएल्सच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या 70-72 वर्षानंतर कायम दुष्काळी म्हणून संबोधल्या गेलेल्या फलटण तालुक्याच्या विकासाला कुठेतरी सुरुवात होते असं म्हटलं तर निश्चितपणानं चुकीचं होणार. सुरुवातीपासून आपल्याला इथं सांगितलं गेलंय की या राज्यातल्या 5700 तालुक्यांपैकी 5300 तालुक्यांमध्ये आपण हा उपक्रम राबवतोय. शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचा मगाशी आमच्या चिटणीसांनी सांगितलं की अनेक कंपन्या आल्या आणि अनेक कंपन्यांनी सातत्यानं शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार मांडला. अनेक कंपन्यांनी शेअर भांडवल गोळा केली. संजय चिटणीसांना मी आठवण करून देऊ इच्छितो की साहेब, फक्त फलटण तालुक्यातच हे घडलं नाही तर संपूर्ण हिंदुस्थानामध्ये सातत्यानं हा कृषीप्रधान देश आहे असं सांगून शेतकऱ्यांना कधी प्रधानापर्यंत जाऊ दिलं गेलं नाही हे तुम्ही विसरलाय. आणि कुठेतरी फलटण तालुक्यातल्या 4-2 कंपन्यांनी काहीतरी चुका केल्या असेल तेवढंच लक्षात घेऊन बसलाय. त्याच्यापेक्षा निश्चितपणानं कृषीप्रधान देशामध्ये या देशातल्या शेतकऱ्यांचं किती हित झालं, शेतकऱ्यांचं किती कल्याण झालं, शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी किती योजना राबवल्या गेल्या, किती योजना यशस्वी झाल्या आणि त्याच्यातून किती शेती विकसित झाली, शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न झाला, शैक्षणिकदृष्ट्या संपन्न झाला, सामाजिकदृष्ट्या संपन्न झाल्या व औद्योगिकदृष्ट्या संपन्न झाला याचा जर विचार केला तर निश्चितपणानं त्याचं उत्तर 0 द्यावं लागेल. आणि म्हणून चिटणीस कुठेतरी छोटासा फलटण तालुक्याचा विचार करू नका. मी चिटणीसांना तिथं बसलेलं इथं बोलवलंय ते एवढ्यासाठी की ते गडकरींचे खूप चांगले मित्र आहेत. म्हणजे या कंपनीशी ज्या गडकरींचा, नितीन गडकरींचा केंद्रीय मंत्र्यांचा संबंध आहे त्यांचे ते मित्र आहेत. म्हणून त्यांना इथे बोलावलं की हे सगळं इथं सांगण्यापेक्षा त्या गडकरीला जर तुम्ही सांगितलं तर निश्चितपणानं कुठेतरी त्याचा फायदा होईल. मिळालं गडकरी चिटणीस तुमच्या प्रश्नाचं उत्तर? निश्चितपणानं मला कुठेतरी चुकीचं काय झालंय असं सांगायचं नाही तर निश्चितपणानं प्रत्येक वेळा टीका करायची, प्रत्येक वेळा चुकीचं काय घडलंय ते सांगायचं, कोण चुकतोय त्याचाच अभ्यास करायचा. त्याच्यापेक्षा कुठेतरी प्रोत्साहन देता आलं. एखादा चुकत असला तरी त्याला तू इथं चुकला आता पुन्हा बरोबर जाशील असं सांगून पुढे पाठवता येईल का याचा जर आपण विचार केला तर निश्चितपणानं आतापर्यंत काय घडलं याच्यापेक्षा आज ज्या पद्धतीनं ही सगळी तरुण मुलं ज्या पद्धतीनं काम करतात, मग प्राध्यापक सोनवलकर सर असतील किंवा त्यांच्याबरोबर काम करणारी सगळी जी टीम आहे त्या टीमनं ज्या पद्धतीनं तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये पोहोचलंय, प्रत्येक गावामध्ये जाऊन त्या शेती आणि शेतकऱ्यांच्या मध्ये एक प्रकारचा विश्वास निर्माण केला. खऱ्या अर्थानं शेती आणि शेतकऱ्यांचा विकास म्हणजे काय त्याची संकल्पना योग्य पद्धतीनं मांडली. मला तुम्हाला याची आठवण करून दिली पाहिजे. निश्चितपणानं 1960 साली ज्यावेळेला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली त्यावेळेला पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याचा एक मुलगा शेतीच्या बांधावर कारखाना काढेल, शेतमाल प्रक्रिया उद्योग उभारेल आणि दुसरा मुलगा प्रत्यक्ष शेतीमध्ये शेती करेल. त्यावेळेला या देशातली शेती आणि शेतकऱ्यांचं कल्याण होईल. 60 वर्षामध्ये किती कल्याण झालं? शेतकऱ्याचा मुलगा बांधावर उद्योजक झाला की नाही आणि तो शेतीत काम करणारा शेतीत काम करू शकला की नाही याचा जर प्रत्येकानं विचार केला तर निश्चितपणानं त्याला शेतीमध्ये उत्पादन काढता आलं, पण त्या उत्पादनाला बाजारपेठ कधी मिळाली नाही. त्याला उत्पादन खर्चावर आधारभूत दर देण्याची संकल्पना अनेक सरकारांनी मांडली. प्रत्यक्षात तशा प्रकारचा दर कधीही त्याला मिळाला नाही. आणि प्रत्यक्ष जे शेतमाल प्रक्रिया उद्योग निघाले ते शेतकऱ्याच्या मुलांनी आणि शेतकऱ्यांनी कधीच उभारले नाहीत.
ज्याने उभारले ते त्याचा फायदा घेऊन कधीच गेले. शेतकरी आणि शेती मात्र अजूनही जागेवर आहे आणि सातत्यानं आम्ही शेतीचं उत्पादन काढत राहणार ही संकल्पना राबवण्यामध्ये ते कुठेही कमी पडले नाही. आणि म्हणून हे सगळा विचार करत असताना निश्चितपणानं ज्यावेळेला एखादा शेतकऱ्याचा मुलगा आमचे प्राध्यापक सोनवलकर सर आमच्या फलटणच्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून शिकवत असताना एकदम त्यांना काय आठवण झाली की आपण कुठेतरी शेती आणि शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे, शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला पाहिजे, शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि ते मार्गदर्शन करत असताना नेमकेपणाने त्यांनी एपीजे अब्दुल कलाम साहेबांची संकल्पना, एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं तंत्रज्ञान, एपीजे अब्दुल कलाम साहेबांचा विचार आणि नेमकं सामान्यातून राज्याचा या देशाचा राष्ट्रपती झालेल्या माणसाचा आदर्श समोर ठेवला. आणि त्याच्यातून नेमकेपणानं तुम्हाला आणि मला समजावून घेतलं पाहिजे की ज्यावेळेला अशा प्रकारचा विचार घेऊन एखादा तरुण पुढे जातो, ज्यावेळेला कुठेतरी एपीजे अब्दुल कलाम साहेबांचा विचार समोर असतो, शेती आणि शेतकऱ्यांनी गेल्या 70-72 वर्षामध्ये स्वातंत्र्याच्या काळामध्ये घेतलेले कष्ट असतील, त्याच्या शेतमालाला न मिळालेला दर असेल, शेतमाल प्रक्रिया उद्योगातून त्याची झालेली सस्य होलपट असेल, बाजारात गेल्यानंतर त्याच्या मालाला न मिळालेला दर असेल किंवा मगाशी आमच्या मला वाटतं आढाव सरांनी सांगितलं की शेकडो एकर कांदा बाजारात दर नाही म्हणून पडून राहतो, शेकडो एकर टोमॅटोचं विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न असतो. निश्चितपणाने या सगळ्याचा विचार कुठेतरी ज्यावेळा प्राध्यापक सोनवलकर सर आणि त्यांच्या सहकार्यांनी केलाय त्यावेळा निश्चितपणानं चिटणीस साहेब तुम्हाला सांगतो की कुठेतरी एखादी चांगली चिंगारी या तालुक्यामध्ये कुठेतरी फुलायचा विचार करते आणि त्याच्यातून निश्चितपणानं चांगलंच घडेल. त्याचं कारण हे आहे की त्यांनी आता प्रास्ताविक करत असताना असं सांगितलंय की माझ्या कारखान्यातून किती उत्पादन निघणार आहे, या कारखान्याची गुंतवणूक किती हे सांगितलं, या कारखान्यात किती लोकांना आम्ही नोकऱ्या देणार आहे हे सांगितलं, पण या कारखान्यातून किती उत्पादन होणार आहे ते त्यांनी सांगितलं नाही. तर सांगितलं काय की या कारखान्याच्या एकूण उत्पन्नापैकी 20% वाटा आम्ही हा एकूण समाजाच्या हितासाठी देणार आहोत. मग त्यांनी आरोग्याची संकल्पना मांडली, शिक्षणाची संकल्पना मांडली, रस्त्याची संकल्पना मांडली, पाण्याची संकल्पना मांडली. 70 वर्षामध्ये या देशामध्ये एखाद्या गावाला पिण्याचं पाणी योग्य पद्धतीनं देऊ शकलो नाही, उत्तम प्रकारचं प्राथमिक शिक्षण आपण देऊ शकलो नाही, उत्तम प्रकारच्या आरोग्य सेवा आपण उपलब्ध करून देऊ शकलो नाही. केवळ कोरोनाच काय घेऊन बसलाय, कोणत्या आजारावरती उपाययोजना निश्चितपणानं चांगल्या पद्धतीनं एखाद्या खेड्यामध्ये किंवा तुम्ही फलटणमध्ये गेला तरी उपजिल्हा रुग्णालय उभं आहे, त्याचं सांगितलं जातं की हे 150 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय, पण प्रत्यक्षात तिथं 30 स्पॉट तरी नीट आहेत का आणि त्या 30 स्पॉटला योग्य पद्धतीनं उपचार करणारा अधिकारी आणि कर्मचारी किंवा डॉक्टर आणि स्टाफ सगळा आहे का, याचा जर विचार केला तर या सगळ्या संकल्पना चुकीच्या आहेत. याचा विचार त्यांनी केला हे लक्षात घ्या पहिल्यांदा. म्हणजे सोनवडी सारख्या एखाद्या छोट्या गावामध्ये हा प्रकल्प उभा राहत असताना माझ्या तालुक्यामध्ये काय परिस्थिती आहे, माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे, सर्वसामान्य माणसाची नेमकी अडचण काय आहे आणि त्याच्यासाठी मला काय करता येईल आणि त्याच्यासाठी माझी कंपनी कशा पद्धतीनं त्या सीआर फंडातनं सीआरएस मधनं किती नफा या कामासाठी देऊ शकते याचा विचार त्यांनी केलाय. याच्यातच मला वाटतं या कंपनीची किंवा या उद्योगाची संकल्पना ही यशाची आहे हे तुम्हाला आणि मला मान्य करावं लागेल. ज्या वेळेला एखादा माणूस माझ्या खिशात रुपया नाही आणि मी 10 रुपये खर्च करणार आहे हे सांगतो त्यावेळेला त्याला निश्चितपणानं त्याचा अंदाज असतो की माझ्या खिशात उद्या 10 रुपये येणार आहे आणि म्हणून ते 10 रुपये येत असताना त्याच्यातले 2 रुपये मी माझ्यासाठी न ठेवता ते 11 रुपये मला कसे समाजासाठी खर्च करता येतील याचा विचार करून ज्यावेळेला एखादी कंपनी उभी राहते, याचा विचार करून ज्यावेळेला एखादा माणूस उभा राहतो आणि बरोबरच्या लोकांना त्या पद्धतीचा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करून उद्याच्या सगळ्या शेतकऱ्यांना ज्यावेळेला त्या दिशेनं न्यायचा प्रयत्न करतो त्यावेळेला निश्चितपणानं ती दिशा चुकीची नाही हे तुम्हाला आणि मला मान्य करावं लागेल. आता ती दिशा चुकीची नाही हे कसं, तर त्याचाही विचार करायचा झाला तर त्यांनी त्याच्यातलं जे बाय प्रॉडक्ट आहे, मला तुम्हाला हे लक्षात आणून दिलं पाहिजे की त्यांनी 10,000 सभासद केलेले आहेत आणि त्या 10,000 सभासदामधलं उभं राहणारं शेअर भांडवल हे इतकं तुटपुंज आहे. या कंपनीच्या उभारणीसाठी जो खर्च येणार आहे तो जवळपास 50 कोटीचा आहे असं त्यांनी सांगितलं आणि शेअर भांडवलाची संकल्पना जर विचारात घेतली तर ते अत्यंत तुटपुंज शेअर भांडवल आहे. ज्यावेळेला एखादी सरकारी कंपनी उभी राहते त्यावेळेला ते असं सांगतात की त्याच्यासाठी निश्चितपणानं भांडवलाची उभारणी कशी करणार आहे याचा गणित आमच्या समोर मांडला. त्यांनी ते गणित तुमच्या समोर मांडलं नाही. 10,000 सभासद ज्यावेळेला त्यांनी करून घेतले ते त्यांच्याकडनं कुठल्या प्रकारचं भांडवल उभं करायचं म्हणून नव्हे तर उद्या याच्यातून जे उत्पादन होणार आहे, सीएनजी गॅस असेल, फर्टिलायझर असेल किंवा सेंद्रिय खते असतील, या सगळ्या उत्पादनांना बाजारपेठ शोधायला पुन्हा कुठेतरी पुण्याला मुंबईला जायला लागू नये किंवा आणखी त्याच्यासाठी कंपन्या नेमायला लागू नयेत
म्हणून त्यांनी हा विचार केलेला आहे. त्यांनी म्हणजे सोनवलकर सर असतील किंवा जे प्रमुख या सगळ्या संकल्पनेचे आहेत गोलक सर असतील, त्यांनी निश्चितपणानं हा विचार केलाय की ही कंपनी उभा राहत असताना त्याचं जे उत्पादन आहे ते कुठं विकायचं, ते विकायला पुन्हा कुठेतरी आपल्याला पुन्हा मार्केट शोधायला जाऊ नये आणि त्या मार्केटमध्ये पुन्हा डिस्ट्रीब्युटर, सेल डिस्ट्रीब्युटर, पुन्हा आणखी प्रमुख विक्रेता हे सगळं शोधून त्याच्या माथी पुन्हा त्याच्यासाठी म्हणून कंपनीला जे काही 10, 15, 20% खर्च करावे लागतील ते खर्च न करता तुम्हा उद्योजकांच्या माध्यमातून त्यांनी संकल्पना अत्यंत आमचा विकास सरळ बोलताना सांगतोय की ग्राम उद्योजक म्हणजे आज त्याला ज्यावेळा शेतकरी म्हणून सन्मान मिळत होता तो शेतकरी म्हणून त्याच्यापेक्षा अधिक सन्मान काय देता येईल शेतकऱ्याला, तर त्यांनी ग्राम उद्योजक ही संकल्पना आणलेली. तुम्ही अजून उद्योजक व्हायचा, तुमच्या अंगावरती अजून निश्चितपणानं ते डगलात चढायचं आहे, पण त्याच्याच पूर्वी त्यांनी तुम्हाला ग्राम उद्योजक संबोधलंय. निश्चितपणानं उद्याचा ग्राम उद्योजक हा त्या गावाचा विकासाचा नेमकेपणानं केंद्रबिंदू असेल. हे कसं ते सांगतो तुम्हाला. ज्या वेळेला साखर कारखान्याचा चिडबळ तुमच्याकडे येतो त्या पद्धतीचा एखादा चिडबळ त्या गावामध्ये निर्माण होणार आहे. त्या चिडबळ बरोबर तिथं त्या उद्योजकाबरोबर एक 5-10 लोक काम करणार आहेत आणि ते 5-10 लोक आणि हा चिडबळ मिळून त्या गावाची संकल्पना मांडत असताना कच्चा माल तर ते निश्चितपणानं त्या माध्यमातून निर्माण करतील, उत्पादक कच्चा माल कंपनीपर्यंत पोहोचवतील. पण त्याच्याच बरोबर त्या गावातल्या कोणत्या अडचणी, त्या गावातल्या कोणत्या समस्या आहेत, त्या गावामध्ये विकासाच्या दृष्टीनं काय करावं लागेल याची संकल्पना या लोकांच्याकडून मांडली जाणार आहे. आणि ज्यावेळा फलटण तालुक्यातल्या ह्या 127 ते 129 म्हणतात 127 गाव आहेत, त्या 127 गावामध्ये जवळपास 5-1 हजार लोकांना नोकरीची संधी मिळणार आहे. या ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे मॅनेजर पासून अगदी वॉचमन पर्यंत साधारणपणे 1100 ते 1200 लोकांना नोकरीची संधी इथं आपण उपलब्ध करून देणार आहोत. हे सगळं विक्री करण्यासाठी म्हणून एक जी टीम, एक जी साखळी आपल्याला निर्माण करावी लागणार आहे, त्याच्यासाठी साधारणपणे 5-5.5 हजार लोकांना नोकरीची संधी किंवा उद्योजकाची संधी मिळणार आहे. त्याच्याच बरोबर हे सीएनजीचे जे विक्रे पंप आहेत, साधारणपणे 15-20 पंप या तालुक्यामध्ये ज्यावेळा उभा राहतील त्यावेळा त्या प्रत्येक पंपावरची 4 कर्मचारी, त्या 15-60 लोकांना नोकरीची संधी मिळणार आहे. या सगळ्या सीएनजीच्या माध्यमातून जी वाहनं चालणार आहेत त्या वाहनांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे ऑटो कन्सल्टंट किंवा गॅरेजेस उभी राहणार आहेत. त्या गॅरेजेस मधल्या त्या लोकांना नोकरीच्या संधी मिळणार आहेत. म्हणजे केवळ या कंपनीतून काय उत्पादन होणार आहे, ही कंपनी फायद्यात चालणार आहे की नुकसानीत चालणार आहे याचा विचार करण्यापूर्वी अशा पद्धतीची एक साखळी त्यांनी निर्माण केलेली आहे की ज्या माध्यमातून चिटणीस साहेब या तालुक्यातल्या जवळपास 10 ते 12 हजार लोकांना नोकरीच्या संधी प्रत्यक्ष मिळणार आहे. म्हणजे तो उद्योजक म्हणून त्याला संकल्पना आहे, पण प्रत्यक्ष त्याच्या खिशात उद्या 10 रुपये कसे येणार आहेत याचा विचार त्यांनी ही कंपनी उभं करताना केलेली आहे. आणि म्हणून निश्चितपणानं ही कंपनी फायद्यात चालेल की नाही याचा विचार डोक्यातनं काढून टाका. निश्चितपणानं ही कंपनी फायद्यात चालणार आहे. त्याचं कारण सांगतो की मी मनापासून ज्या तुम्ही काही 40-42 लोकांचा सत्कार केला ते कोणत्या गावातले, ते कोणत्या भागात आलेले, मी प्रत्येकाशी बोलत होतो. त्याचं काय चाललंय ती त्याच्याशी बोलत होतो. एका शेतकऱ्याला विचारलं, अरे गुलाबाची बाग आहे का? आमचे आप्पा मोहिते मुंबईतनं आले आणि परवा गावात जेव्हा मिटिंग झाली त्यावेळेला त्या गावानं ठरवलं की विकासाचं रोल मॉडेल म्हणून शिरीची वाडीला पुढे आणायचं. बरोबर ना आपण? म्हणजे गाव अगदी छोटे, साधारणपणे मला वाटतं 500-600 लोक वस्तीचं गाव आहे आणि त्या छोट्या गावामध्ये त्याला अजून शिरीची वाडी ही स्वतंत्र नाव नाही, त्याला पुन्हा शिरीची वाडी कंसात ढवळ म्हणावं लागते. अशा गावांनी गावाची एकत्र बैठक घेतली, गाव एकत्र झालं आणि त्यांनी ठरवलं की गावाचा विकास कसा करायचा आणि तो विकास करत असताना त्याचे टप्पे कोणते ठरवायचे ते टप्पे ठरवले आणि त्याच्याबरोबर जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला गावामध्ये बोलावलं आणि त्याला सांगितलं की या विकासाच्या आमच्या कल्पना आहेत आणि या केंद्र राज्य सरकारच्या आणि जिल्हा परिषदेच्या योजना आहेत आणि त्या या गावामध्ये राबवण्यासाठी आम्ही सगळे तुमच्याकडे आलेलो आहोत. तुम्ही आम्हाला या योजना कशा पद्धतीनं राबवून देणार ते सांगा आणि विकासाचं रोल मॉडेल म्हणून आम्ही पुढे येत आहोत, आम्हाला काय मदत करणार ते सांगा. अशा पद्धतीनं अधिकाऱ्याला किंवा पदाधिकाऱ्यांना जाब विचारणारी गावं ज्यावेळा या तालुक्यामध्ये उभा राहतील त्यावेळा निश्चितपणानं विकासाची संकल्पना राबवत असताना कुठेही कुणी कमी पडणार नाही आणि त्यावेळा आमच्या सोनवलकर सरांसारखा जर त्या विकासासाठी पैसे घेऊन समोर उभा राहिला तर या तालुक्याचा विकास आता दूर नाही. म्हणून 70 वर्षात काय झालं, 72 वर्षात काय झालं किंवा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आमचा शेतकरी उद्योजक झाला का नाही, शेतीच्या बांधावर शेतमाल प्रक्रिया उद्योग उभे राहिले का नाही हे आता विसरून जाऊन निश्चितपणानं सोनवडीमध्ये उभा राहणारा हा शेतमाल प्रक्रिया उद्योग हा तुमचा माझा सगळ्यांचा आहे असं समजून त्याला आपण सगळ्यांनी साथ केली पाहिजे आणि निश्चितपणानं या प्रकल्पाला साथ करत असताना
केवळ सोनवलकर सर किंवा त्यांच्या टीमला नव्हे किंवा त्या एमसीएल कंपनीला नव्हे, तर तुमच्या माझ्या स्वतःच्या कुटुंबाच्या विकासासाठी, तुमच्या माझ्या गावाच्या विकासासाठी, तुमच्या माझ्या तालुक्याच्या विकासासाठी आपल्याला यांना साथ करायची, यांना पुढे ढकलत नेऊन तालुका विकासाच्या वाटेवर अग्रेसर कसा राहील याच्यासाठी साथ करायची ही संकल्पना मनामध्ये नक्की करा. आणि ती संकल्पना ज्या दिवशी तुमच्या आणि माझ्या मनामध्ये नक्की होईल त्या दिवशी कुठेही विकासापासून आपण दूर जाणार नाही. गेल्या 70 वर्षात विकासापासून दूर गेलो असेल, अनेक लोकांनी गप्पा मारल्या असतील, ते विकास झाला की नाही हा सगळं सोडून देऊ किंवा झाला असेल तर त्याच्याशी तुमचा माझा संबंध नाही. ते ज्या वेळा निवडणुकीची भाषणं असतील त्यावेळा आपण निश्चितपणानं त्याच्यावरही बोलू, पण आज ती वेळ नाही. निश्चितपणानं आज ही वेळ आहे की आम्ही आमच्या विकासासाठी सिद्ध आहोत, आम्ही आमच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, आम्ही आमच्या विकासासाठी निश्चितपणानं एकजुटीनं पुढे येणार आहोत. आणि म्हणून केवळ ही 10,000 लोकच नव्हे तर या 10,000 लोकांच्या पाठीमागे असलेल्या त्या गावं विकासाच्या दृष्टिकोनानं सोनवलकर सर तुमच्या पाठीमागे आहेत. निश्चितपणानं हे त्या तुमच्या एमसीएलनं हेरलं आणि म्हणून 30 लोकांच्या मोजक्या कमिटीमध्ये ज्या संकल्पना घेऊन पुढे आलेली कंपनी, त्या कंपनीनं तुम्हाला त्या 30 लोकांमध्ये बसायची संधी दिली. केवळ त्यांना फलटण तालुका विकासाच्या वाटेवर नेऊन चालणार नाही, केवळ महाराष्ट्र विकासाच्या वाटेवर न्यायचा नाही, तर हिंदुस्थानचा विकास शेतीच्या माध्यमातून कसा करता येईल, शेती विकासातून लोकांना कसं पुढे नेता येईल याचा विचार करणारा सोनवलकर सरांच्या सारखा या सोनवडी गावातला तरुण ज्यावेळा पुढे येतोय त्यावेळा त्याला बरोबर घेतलं पाहिजे ही संकल्पना घेऊन त्या गोलप सरांनी निश्चितपणानं सोनवलकर सरांना त्या कमिटीवरती घेतलेला आहे. आणि हाही तुमचा माझा बहुमान आहे आणि तो बहुमान टिकवायचा असेल उद्या देशामध्ये सोनवडी गाव किंवा फलटण तालुका विकासाच्या वाटेवर आघाडीवर हे ठणकावून सांगायचं असेल तर सोनवलकर सरांना साथ केली पाहिजे. सोनवलकर सरांचे पाय ओढून चालणार नाही तर निश्चितपणानं त्यांचे पाय मजबूत केले पाहिजेत. कंपनीला अधिक पुढे कसं नेता येईल याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून केवळ ही सौरवी किंवा सई क्लीन एजन्सीज नव्हे तर एमसीएलला आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे. आणि एमसीएलच्या माध्यमातून सोनवडी सारख्या छोट्या गावातून आमच्या सोनवडी गावाच्या माध्यमातून देशाच्या विकासाची संकल्पना आम्ही हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही. एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी काय केलं किंवा निश्चितपणानं देशात काय झालं याच्यापेक्षा सोनवडी गाव आता देशाच्या विकासात पुढे जाईल याच्यासाठी तुम्ही आणि आपण कटिबद्ध राहूया. आणि त्याच्यासाठी सोनवलकर सर आणि या कंपनीला शुभेच्छा देतो. तुम्ही सगळे या कंपनीच्या कामामध्ये सहभागी झालात त्याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपण एकजुटीनं पुढे जा याच्यासाठी तुम्हाला निश्चितपणानं पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद सर. अतिशय चांगलं कणखर असं मार्गदर्शन आपण केलं. खरं तर याच मार्गदर्शनाची आम्ही वारंवार वाट पाहत असतो. सरांनी सांगितलं की इथं ग्रामोद्योजक हा आम्ही उल्लेख करतो. खरं तर मला सयाजीराव गायकवाडांचं एक उदाहरण आठवतं की सयाजीराव गायकवाड लहान असताना त्या ज्यावेळेस सभागृह दरबारामध्ये गेले त्यावेळेस त्यांना विचारण्यात आलं की बरेच जण आलती मुलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही या ठिकाणी कसे आला, कशासाठी आलात. कोणी काही उत्तर दिलं त्यावेळेस सयाजीराव गायकवाडांनी उत्तर दिलं की मी या ठिकाणी राजा बनण्यासाठी आलोय. मग तसंही ही पण तशीच तरुणाई आहे. हे सुद्धा असेच आहेत की मी या ठिकाणी आलोय ते व्यवसाय करण्याच्या दृष्टीने नाही तर मी या ठिकाणी उद्योजक बनण्याच्या उद्देशाने या ठिकाणी आलोय. निश्चितपणे तोच विचार या ठिकाणी सर्व उद्योजकांचा आहे. मला वाटतं की शेतकऱ्यांच्या अवस्थेवरती आपण बोललात. चव्हाण साहेबांचा स्वप्नातला भारत, स्वप्नातला शेतकरी तुम्ही आम्हाला सांगितलं की कसा असायला हवा होता. मला वाटतं की नारायण सुर्वे एका ठिकाणी म्हणतात की 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, मोजतोय डोईवर राहिलेत किती उन्हाळे, लाखो वेळा चंद्र आले, तारे खुलले, रात्र धुंद झाली, परंतु भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. अशीच अवस्था संबंध शेतकरी वर्गाची आहे. परंतु ह्या अवस्थेतून शेतकरी वर्गाला काहीसं बाजूला करून आणि त्याला एक आर्थिक प्रगती त्याची होण्यासाठी एक एमसीएल कंपनी, एक समाजकारणाचा हेतू डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी भविष्यामध्ये काम करणार आहे. मी जास्त वेळ न घेता आज कार्यक्रमाला खरंच खूप वेळ झाला. अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन या ठिकाणी सर्वच मान्यवरांनी केलं, ग्रामोद्योजकांनी केलं. सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि जास्त वेळ नाही घेत आमचे वाखरी गावचे ग्रामोद्योजक माननीय गणेश गरड यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आभार प्रदर्शन करावं. माननीय गणेश गरड. एमसीएल संचालित सौरवी क्लिनफेस प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, सई क्लिनफेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमान आज आपल्या सोनवडी खुर्द या गावामध्ये आज आपण पायाभरणीचा कार्यक्रम आज आयोजित केला होता. या ठिकाणी सर्वजण प्रमुख पाहुणे असतील आणि सर्वच मान्यवर असतील यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभलेलं आहे. आज उद्यापासून आपल्या कंपनीचं काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे.
तरी आजचा या कार्यक्रमाचा समारोपाचा शेवट करत असताना एक फॉर्मॅलिटी किंवा एक औपचारिकता म्हणून आपल्या सर्वांचं आभार मानणे गरजेचं आहे. त्यामध्ये आपले आज आपल्याला कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक लाभलेले आपले अरविंदभाई मेहता सर यांचे मी आज आपल्या इथे उपस्थित राहिला आणि आम्हाला वेळ दिला याबद्दल आभार मानतो. त्याचबरोबर रमेश आढाव सर यांनी आपल्याला खूप सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं, त्यांचेही आभार मानतो. सुभाष बांबोरे सर यांच्याही आपल्या संपूर्ण तालुक्याच्या वतीनं तालुक्याच्या टीमच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर युवा उद्योजक एक तरुण आज आपल्याला मार्गदर्शन लाभलं, त्यांचंही रणजितभाई भोसले सर यांचाही मी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. त्याचबरोबर संजय चिटणीस साहेब आपल्या सर्व सभासदांच्या वतीने त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं खूप सुंदर अशा प्रकारचं, त्यांचाही आभार मानतो. आपल्या तालुक्याचे सई क्लीन फ्युएल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सौरवी क्लीन फ्युएल्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ते चेअरमन, आमचे मार्गदर्शक, आमची प्रेरणास्थान, आमचे सर्व म्हणजे आमच्या सतत पाठिंबा देणारे किंवा खंबीरपणे आम्हाला साथ देणारे आमचे लाडके प्राध्यापक संतोष सोनकर सर यांचाही मी आभार मानतो. त्याचबरोबर श्रीराम धायगुडे जे मुद्दाम आज आपल्या कार्यक्रम पाहण्यासाठी खंडाळा तालुक्याचे डायरेक्टर आहेत, तेही आपल्या इथे उपस्थित राहिले, त्यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर आपले सोनवडी गावचे ग्रामपंचायत पदाधिकारी यांचंही आज मी आभार मानतो की त्यांनी आम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य केलं. त्याचबरोबर आपले सर्व गावचे ग्रामोद्योजक ज्यांनी या कामामध्ये या सर्व सभासद नोंदणीचं काम असेल किंवा इतर सर्व कामं असतील ती सर्व कामं आपल्या तालुक्यामध्ये राबवण्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून अहोरात्र प्रयत्न केले आणि आपल्या आजचा दिवस आपल्यासाठी आला. या सर्व ग्रामपंचायत किंवा आपले ग्रामोद्योजक सर, मला एक सांगावंसं वाटतं की उद्योजक म्हटलं की सर्वांना असं एक चित्र निर्माण झाले की राजकारणी. तर उद्योजक हा खूप मोठा शब्द आहे. एवढंच फक्त मला सांगायचं, उद्योजक हा राजकारणी नसतो किंवा पांढरे कपडे घालून फिरणं याला उद्योजक नाही म्हणता येणार. आपल्या गावासाठी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून आपल्या गावासाठी आपल्याला काय कॉन्ट्रीब्युशन करता येईल, काय आपल्याला काय गावासाठी काय देता येईल हे प्रयत्न करणारा त्या वेगळा उद्योजक हा एक वेगळाच असतो, बरोबर. तर याचबरोबर किशोर पानसरे असतील चॅनल पार्टनर, त्याचबरोबर महेश गरड साहेब असतील चॅनल पार्टनर आहेत, त्याचबरोबर आपले सोनगाव आणि आपले सांगवी गावचे जे चॅनल पार्टनर आपल्यामध्ये आले आहेत त्यांचंही मी यथोचित आभार मानतो. आणि याचबरोबर आपला आज कार्यक्रम आजचा इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर अशा पावसाच्या वातावरणात सुद्धा मंडपवाल्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केलं, त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. फोटोवाल्यांनी आजचा हा अविस्मरणीय क्षण जतन करून ठेवण्यासाठी मदत केली ते फोटोवाले यांचंही मी आभार मानतो. त्याचबरोबर सगळ्यांनी या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी ज्यांनी जेवणाचं नियोजन केलं ते माननीय आचार्य त्यांचंही मी या ठिकाणी आभार मानतो. आणि या ठिकाणी आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी मी सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी जेवणाचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे, तरी जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी मी विनंती करतो सगळ्यांना.